निराळी गाव तिकडं त्या वृंदावनात त्याला बाकी बिहारी म्हणतात. आपण दर्शनाला जातो ना, बाकी बिहारी. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजविता हे. 3 ठिकाणी वाकडा. कुठं? पायात, कमरेत आणि मानेत 3 ठिकाणी वाकडा. आणि पंढरपुरात आल्यावर ते वृंदावनवासी हैराण झाले का आमच्याकडे एवढा बाका आणि इथं समचरण दृष्टी विटेवरी साधली. इथं याला पाहिलं तर अगदी समचरण सरोजम सांद्र नीलांबुधापम जगननीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी मालां कंजनम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगाला त्याच्या मित्राने विचारलं का रे, मग जर इथं तुला सरळ राहता येत होतं तर त्या वृंदावनात एवढा वाकडा वगैरे झाला, इथं का सरळ झाला? पांडुरंग म्हणाले, गप्पच बाबा, कुठेही आकडूपणा धारण करता येतो, सासूरवाडीत सरळच असावं लागतं. आज आई साहेबांचे एवढे ऋण आहेत आपल्यावर, एवढे ऋण आहे. याला भेटायला वृंदावनात गेलो ना तर तो सांगतो तिकडे 40 फुटावरच. उत्तरेत गेलं तरी हेच, दक्षिणेत गेलं तरी तेच, पार चप्पी केली तरी लांबच ठेवतो हा. फायजी चालू असू द्या म्हणजे त्रास होणार नाही. मग देवा, एवढं सोहळ्यात जावं तरी लांब ठेवतो तिकडे, एवढे उद्योग केल्यावर पण लांबच. पंढरपुरात तसं नाही. रुक्मिणी आई साहेबांनी सांगून ठेवलंय, हे माझं माहेर आहे, माझ्या माहेरची माणसं येतील, तुमचं ते 16 वेळ आहे ना ते जरा लांबच ठेवू द्या. त्यांना सांगायचं नाही का, कारण ते 48 तास लाईनीत राहून येणार आहेत. 48 तास रांगेत राहणं म्हणजे 2 दिवस बिना आंघोळीचं असणं.